कळंब हादरले. ट्रकच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू. शहरातील अत्यंत गजबजलेले आणि वर्दळीच्या अहिल्यादेवी होळकर चौकात आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. एका धावत्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे संपूर्ण कळंब शहर हादरून गेले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे शहरातील मुख्य मार्गावर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या भीषण अपघाताने शहरातील रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाचा आणि बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे समोर आणला आहे. अहिल्यादेवी होळकर चौकात कायमच वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते, मात्र रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे आणि रस्त्यातच अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली जाणारी वाहने यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अशा अरुंद रस्त्यांवरून अवजड वाहने जात असताना पादचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत नगर परिषद प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ काही रुपयांची पावती फाडून रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांना आणि विक्रेत्यांना अभय दिले जात आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. प्रशासनाचे हे धोरण शहरातील वाहतूक समस्येला खतपाणी घालत असल्याचे चित्र दिसत असून वसुलीच्या नादात सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. अशा प्रकारच्या भीषण घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आता तरी जागे होणे गरजेचे आहे. अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवणे, पार्किंगसाठी शिस्त लावणे आणि गर्दीच्या ठिकाणी जड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जर वेळीच या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात आणखी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही. आजच्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.